साक्षीची वेळ आहे. देवाचं वचन स्तोत्रसंहिता 5:11 सांगतं की जे परमेश्वराच्या ठाई आश्रय घेतात ते आनंद करतील. जे परमेश्वराकडे पाहतात ते हर्ष करतील. अशीच एक साक्ष आपल्यामध्ये आहेत. ह्या रमाबाई आंबोरे आहेत. ह्या डोमकेल या ठिकाणातून आपल्या चर्चला गेले 6 महिन्यापासून रेग्युलर येत आहेत. त्यांची साक्ष अशी आहे की गेल्या 20 वर्षापासून त्यांना शारीरिक त्रास होता. त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या शरीरामध्ये कुणीतरी खिळे ठोकत आहेत. त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये टोचतंय, कुठंतरी मला कोणीतरी माझ्या शरीरामध्ये खिळे ठोकतात आहे आणि संपूर्ण शरीरामध्ये ते टोचतंय, असा त्यांना 20 वर्ष त्रास होता. ते सांगतात मी सगळीकडं फिरले, हॉस्पिटल्स पाहिले. 20 वर्षामध्ये ज्या ठिकाणी त्यांना जाता येईल त्या ठिकाणी ते गेले. लोक त्यांना सांगत होते इथं जा तुमचा आजार बरं होईल. काही लोक म्हणत होते तिकडे जा तुमचा आजार बरं होईल. असं करत त्यांनी कंप्लीट 20 वर्ष घालवले. पण ते सांगतात देवाची कृपा आणि देवाने आमची भेट घेतली आणि गेले 6 महिन्यापूर्वी आम्ही ह्या ठिकाणी चर्चमध्ये आलो आणि ते म्हणतात जो मला त्रास होत होता जो कुठंच बरा झाला नाही, पण ह्या ठिकाणी तो येऊन माझा त्रास निघून गेलेला आहे. जे कुणी करू शकत नाही ते परमेश्वर करू शकतो. जेव्हा आपण सगळे दार ठोकून थकून जातो, दमून जातो, तेव्हा येशूचा अनुभव घ्या. ट्राय जीजस. मग तुम्ही कधीच अपयश होणार नाही. हे सर्व खरं आहे का? सगळं खरं आहे. कुणी केलं हे? परमेश्वरानं केलं. का नाही? जोरात टाळ्या वाजूया. ह्या साक्षीचा गौरव केवळ परमेश्वरालाच देऊया. काय साक्षी सांग. झगडे, या झगडे ताई आहेत आणि बऱ्याच दिवसापासून वर्षापासून चर्चमध्ये येतात, रेग्युलर आहे. पडेल ते काम करतात, सांगितलं त्या गोष्टी प्रामाणिकपणे ते करतात आणि खरंच परमेश्वर त्यांचं चालणं देव पाहतो. आणि त्यांचे फार प्रॉब्लेम्स होते लेकराविषयी, त्यांच्या समस्या होत्या. त्यांच्या मुलीचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्या लग्नामध्ये देखील समस्या होत्या आणि फार टेन्शन त्या मुलीचं त्यांना आलेलं होतं. पण जे देवासोबत प्रामाणिक रीतीने चालतात देव त्यांची काळजी घेतो. देव त्यांच्या लेकरांची पण काळजी घेतो. हे म्हणतात आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला भांडता पण येत नाही, आमच्या बाजूने बोलणारे पण कोणी नाही. पण ते म्हणतात की माझ्या लेकराचं, माझ्या मुलीचं जे मला टेन्शन होतं परमेश्वराने ती बाजू सांभाळलेली आहे. न भांडता न बोलता देवाने सर्व गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहे आणि त्यांना जी काही काळजी चिंता होती त्यातून परमेश्वराने त्यांना बाहेर काढलेलं आहे. का नाही? या साक्षीसाठी आपण जोरात टाळ्या वाजूया. जेव्हा आपल्या बाजूनी कुणी नसतं तेव्हा परमेश्वर आपल्या बाजूनी उभं राहतो. जेव्हा आपण देवासोबत प्रामाणिक रीतीने चालतो, त्या सर्व साक्षीचा गौरव केवळ परमेश्वरालाच. अजून एक साक्ष आहे आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. देव चांगला आहे. हालेलुया. जसं दादाने आता शिकवलं की परमेश्वर ना पाठीमागं ना पुढं, परमेश्वर सोबत चालणारा परमेश्वर आहे. आपण परमेश्वराच्या आपण जोरदार टाळ्या वाजूया. परमेश्वर आपल्या सोबत चालतो. तशीच आपल्या पौल भावाची साक्ष आहे प्रियानो. हे भाऊ सांगतात की मी मार्च महिन्यामध्ये या ठिकाणामध्ये आलो होतो, पण माझ्याकडं काहीच पैसे नव्हते, मी शून्य होतो प्रियानो. पण परमेश्वर, तुम्हाला सांगू द्या प्रियानो, परमेश्वर परिस्थिती बदलणारा देव आहे. हे भाऊ सांगत आहे की मला परमेश्वराने सुंदर असा अँड्रॉइड मोबाईल दिला आणि हे सांगत आहेत की मी एक सेकंड हँड गाडी शोधत होतो मला घेण्यासाठी. माझ्यासाठी गाडी लागत होती आणि मी सेकंड हँड गाडीचा विचार करत होतो. मग परमेश्वर सेकंड हँड नाही तर परमेश्वर नवीन देणारा परमेश्वर जिवंत आपल्यामध्ये उपस्थित आहे प्रियानो. हे सांगतात मला एक सुंदर असा अँड्रॉइड मोबाईल दिला आणि एक सुंदर अशी नवीन गाडी दिलेली आहे. हे खरं आहे दादा? खरं आहे. देवाला धन्यवाद असो. देव आपल्यामध्ये कार्य करत आहे, देव आपल्या सोबत चालत आहे. ह्या पूर्ण साक्षीचा गौरव आपण परमेश्वराला देऊया आणि या साक्षीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर महान आहे. माझी जॉबविषयी साक्ष आहे. गेल्या 3 वर्षापासून मी एका ठिकाणी खारेडीमध्ये जॉब करत होतो आणि अचानक काय झालं, रेग्युलेटरीचं ऑडिट झालं आणि आमची कंपनी एक ऑडिटमध्ये सापडली आणि ते सध्या कंपनीचं खूप इश्यू चालू आहे
आणि त्यांनी सगळ्या कंपनीच्या एम्प्लॉईला रिलीव्ह केलं होतं की तुम्हाला 1 महिन्यामध्ये सगळ्यांना घरी जायचं आहे किंवा तुम्ही दुसरा जॉब सर्च करू शकता. त्यांनी मला पण सांगितलं होतं, पण ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस खूप निराश झालो की यार आता काय करायचं, घराचं काम चालू आहे, सगळ्या गोष्टी समोर दिसत आहेत. पण प्रार्थना करत होतो की परमेश्वर मला याच्यापेक्षा चांगला जॉब देशील किंवा या जॉबपेक्षा मला चांगला जॉब अजून परमेश्वर मला देईल. प्रार्थना करत होतो. पण पुन्हा 10 दिवसांनी कंपनीचा परत कॉल आला की तुम्ही परत जॉईन करा म्हणून. पण मी त्या गोष्टीसाठी समाधानी नव्हतं की परमेश्वराची योजना माझ्यासाठी काय आहे किंवा काय नाही हे मला माहीत नव्हतं. पण प्रेयरमध्ये होतं की देवा मला चांगला जॉब दे म्हणून. असंच मग एका ठिकाणी ट्राय केलं आणि माझं औरंगाबादमध्ये एका ठिकाणी जॉबसाठी माझं सिलेक्शन झालं. आणि मी अपेक्षा केली नव्हती की परमेश्वर मला एवढं पॅकेज देईल म्हणून. प्रत्येक कंपनीची एक पॉलिसी असते की 30% किंवा 20%, जसं कंपनीची पॉलिसी असेल त्याच्यावर कोणी जात नाही. पण देवाच्या कृपेने मला जवळजवळ 60% त्यांनी हाईक दिली आणि चांगला जॉब आणि चांगले पोस्ट वाढून परमेश्वराने मला आशीर्वादित केलं. या सर्व गोष्टीचा गौरव मी देवाला देतो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड प्रियानो. देव चांगला आहे आणि देव आपल्या प्रार्थनेला उत्तर देतो प्रियानो. देवाचं वचन काय सांगतं, तुम्ही धीर धरा आणि माझ्याकडे प्रार्थना करा. देव तुमची नित्य नियमाने प्रार्थना ऐकतो. तशीच भावाची अद्भुत अशी साक्ष आहे. परमेश्वर आपल्या मनापेक्षा अधिकरित्या आपल्याला आशीर्वादित करत आहे प्रियानो. का नाही आपण प्रेज द लॉर्ड. ह्या ताई आहेत, लोणीकंद शिक्रापूर या ठिकाणातून येतात चर्चला आणि ते म्हणतात मी कंपनीमध्ये कामाला जाते आणि त्या सांगतात मी कंपनीमध्ये काम करत होते, अचानक मला चक्कर आली आणि मी खाली पडले. आम्ही सगळे जे माझ्यासोबतचे त्या ठिकाणी कंपनीमध्ये होते ते सगळे घाबरले. पण त्या म्हणतात मी आतून परमेश्वराला आवाज देत होते, मी प्रार्थना केली, आतून मला बोलता येत नव्हतं पण मी देवाचं नाव घेत होते आणि मला काही झालं नाही. परमेश्वराने मला बरं केलं म्हणून त्या सर्व गौरव परमेश्वराला देतात. का नाही, जोरात टाळ्या वाजूया. अजून एक साक्ष आहे. जर आपण देवाच्या चरणी वाट बघत आहोत आपल्या प्रार्थनेच्या उत्तरासाठी, तर ही साक्ष तुमच्यासाठी एक आशीर्वादाचं कारण बनेल. हे कुटुंब आपल्याला माहिती आहे. हे कुटुंब शिक्रापूर या ठिकाणातून लोणीकंद या ठिकाणातून आपल्या चर्चला येतात आणि फार आशेने ते ह्या ठिकाणी येतात कारण त्यांच्या जीवनामध्ये अनेक असे समस्या आहेत. आणि ह्या आई सांगतात त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक अशा समस्या होत्या, मुलींच्या जीवनामध्ये समस्या होत्या, पण ते आशेने या ठिकाणी येत आहेत आणि देव त्यांना धैर्य सामर्थ्य देत आहे, चालवत आहे. आणि देवानी त्यांच्या जीवनामध्ये एक अद्भुत साक्ष केलेली आहे. ज्या गोष्टीची ते वाट बघत होते गेले 3 वर्ष, ते त्यांचा या ठिकाणी मुलगा आहे आणि त्या म्हणतात गेले 3 वर्ष आम्ही वाट बघत होतो, आम्ही त्यांच्यासाठी एक चांगली मुलगी शोधत होतो की त्याचं लग्न व्हावं आणि ते मुलीचा शोध करायचे. पण ते सांगतात त्यांच्या मुलाला एक मुलगी आवडली होती आणि गेले 3 वर्ष ते पाहत होते की त्या मुलीसोबतच त्यांचं लग्न व्हावं. पण ते म्हणतात त्या मुलीचं कुणासोबत तरी लग्न ठरलेलं होतं आणि 2 जणांसोबत म्हणजे एका जणासोबत ठरलं होतं, त्या मुलाचा मृत्यू झाला. नंतर परत दुसऱ्या मुलासोबत तिचं लग्न ठरलं, त्याचाही मृत्यू झाला. आणि आता ते म्हणतात की माझ्या मुलाचं परत लग्न त्या मुलीसोबतच ठरलेलं आहे. आणि देवानी ती इच्छा त्यांची पूर्ण केली. तेवढंच नाही तर त्यांचं शोधणं देवानी पूर्ण केलं. आणि जी त्यांची प्रार्थना विनंती होती की त्यांच्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. यांचे जे मिस्टर आहेत दादा, ते नेहमी म्हणायचे की प्रभू मेरी प्रार्थना सुनेगा क्या. तर प्रभूंनी त्यांची प्रार्थना ऐकलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा गौरव केव्हा आपण परमेश्वराला देऊ. का नाही, जोरात टाळ्या वाजूया, जोरात. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. देव आरोग्य देणारा परमेश्वर आहे. विश्वास ठेवता का तुम्ही? डॉक्टर आरोग्य देतो की देव देतो? डॉक्टर पण आरोग्य देतो, पण त्याच्याही पलीकडे देव आरोग्य देतो. प्रेज द लॉर्ड. कारण मी डॉक्टर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि डॉक्टरांना ज्ञान देवानीच दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा डॉक्टर थकतात तेव्हा आपण देवाकडे पाहतो, पण मी म्हणते पहिलं देवाकडे पाहिलं पाहिजे, नंतर डॉक्टरांकडे पहा. अशीच एक साक्ष आपल्यामध्ये आहे. हे कुटुंब आपण पाहतो, 5 जण ह्या कुटुंबामध्ये आहेत. ताई सांगतात आणि 5ही जणाला स्किनचा आजार होता. त्यांच्या संपूर्ण शरीरावरती खाज येत होती. फुल बॉडी, पूर्ण शरीरावरती त्यांना
खाज येत होती, इचिंग होत होती आणि त्याच्यामुळं सर्व घरातील जे हे लेकरं आहेत, त्यांचे पती आहेत, सगळेजण खूप त्रासलेले होते. जवळपास ते म्हणतात 5 महिने हा त्रास होता. किती महिने? 1 महिना सहन करू शकतो का? 2 दिवस 3 दिवस सहन करू शकत. ते म्हणतात इतका त्रास होता, इतका त्रास होत होता की लेकरं त्रासलेले होते, मी त्रासलेले होते, पती त्रासलेले होते. त्यांनी औषधं पण केलेली आहेत, हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखवलं, सर्व काही केलं. पण ते म्हणतात आम्ही इथं रेग्युलर येतो, शनिवारी प्रार्थना करतोय आणि आम्ही मध्यस्थी करून घेतली की प्रभू प्लीज आमच्या प्रार्थनेला उत्तर दे, आमची सर्व खाज निघून जाऊ दे. आणि खरंच परमेश्वर विश्वासू देव आहे. प्रेज द लॉर्ड. ते म्हणतात आमच्या संपूर्ण कुटुंबाची खाज निघून गेलेली आहे आणि देवाने आम्हाला आरोग्य दिलं, यासाठी ते देवाला गौरव देतात. ते का नाही जोरात टाळ्या वाजूया. प्रेज द लॉर्ड. आहात का? प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद देवापासून आहे, बरकत उन्नती केवळ येशू ख्रिस्तापासून आहे. अशीच एक साक्ष आपल्यामध्ये आहे. ताई सांगतात बरेच दिवस झाले होते, महिने झाले होते, त्यांना उत्पन्न येत नव्हतं, फार कमी येत होतं. आणि गेल्या बुधवारी ते महिला मीटिंगमध्ये आले होते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती. आणि ताई सांगतात जशी प्रार्थना केली, एकानंतर एक काम येतात. ते ऐकलं नाही वाटतं तुम्ही? प्रेज द लॉर्ड. एकानंतर एक त्यांना फोन येतात, इथं काम आहे, तिथं काम आहे, तुम्ही या ठिकाणी या. आणि ते म्हणतात खरंच देव विश्वासू आहे, आमचा हाताच्या कामाला परमेश्वराने बरकत दिलेली आहे, आमचा पुरवठा देव आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा गौरव केवळ येशू ख्रिस्तालाच. का नाही जोरात टाळ्या वाजूया.